आज आषाढी एकादशी निमित्त मध्ये भक्तीचा जनसागर उसळेल. आपल्यासोबत या ठिकाणी जनसंकटमोचक पदवी गिरीश भाऊ महाजन भाऊ, काय सांगाल शासनाच्या वतीने कशी यंत्रणा राबवण्यात आली? शासनाच्या वतीने मला वाटतं कधी नव्हती अशी यंत्रणा राबवण्यात आलेली आहे. आपण बघतायत की यावर्षी सगळी व्यवस्था म्हणजे वारकरी इतके खुश, नाहीतर नेहमी टीकाटिप्पणी येत असते, पण यावर्षी काही दुर्व्यवस्था झालेली आहे, अव्यवस्था झालेली आहे. सगळ्या व्यवस्था म्हणजे टॉयलेटची संख्या आपण दीडपट दुप्पट केली आहे, टँकर दीडपट दुप्पट केलेले आहेत, शौचालय ते दुप्पट केलेले आहेत, कामगार सफाई कामगार त्याची संख्या सुद्धा दुप्पट केलेली आहे. कुठल्याही निधीची कमतरता या ठिकाणी झालेली नाही. मेडिसिनच्या बाबतीमध्ये डॉक्टर नर्सेस या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अगदी ठिकठिकाणी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था ठिकठिकाणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अतिशय स्वच्छ असं वातावरण पंढरपुरात पहिल्यांदा सगळे वारकरी बघतात, त्यामुळे वारकरी अतिशय खुश आहेत. भाऊ, आपण स्वतः या ठिकाणी ग्राउंडवर उतरला आहेत, आपण स्वतः मार्गदर्शन हे का सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे कसं वाटतंय? नाही, मी कार्यकर्त्याच्या भूमिकेतच नेहमी असतो. आपण बघतात मला, मी कधी फार स्टेजवर बसून काही कार भाषण करत नाही, पण आपण कुंभमेळ्यामध्ये बघितलं असेल, नाशिकच्या कुंभमेळ्याचा मोठा दांडगा अनुभव मला या ठिकाणी आहे. यापेक्षा किती जास्त पटीमध्ये गर्दी त्या ठिकाणी असते आणि त्या ठिकाणी महिना 2 महिने आम्ही सगळं नियोजन केलेलं होतं, त्यामुळे तिथला अनुभव मला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, मी शेवटी कार्यकर्त्याच्या भूमिकेतच असतो. मी कुठे फार आषाढीच्या काय शुभेच्छा द्या? निश्चित सर्व वारकऱ्यांना सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. पांडुरंगाला मी विनंती करेल की बाबा, चांगला पाऊस सुरू झालेला आहे, पीक परिस्थिती अतिशय अनुकूल आहे, चांगली आहे, असाच पाऊस पुढे राहू दे. शेतकऱ्यांना सुखी समाधानी ठेव. शेतकऱ्यांना सुखी समाधानी ठेव आणि चांगला पाऊस पडू दे, अशा या ठिकाणी शुभेच्छा गिरीश भाऊ महाजन यांनी दिल्या. याची देही याची डोळा, अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर, दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर.